मंडळी, काही दिवसापूर्वी अमेरिकेचा एक सेनेटर युक्रेन दौऱ्यानंतर संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता आणि त्याच्या मृत्यूनंतर काही दिवसातच त्याचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला कायदा अमेरिकन सेनेटमध्ये 86 विरुद्ध फक्त 11 मतांनी मंजूर झाला आणि थेट भारतासारख्या देशावर 100% टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव पास झाला। मग खरंच भारतावर हा टॅरिफ बॉम्ब पडणार आहे का, की हा सगळा खेळ फक्त कागदावरच राहणार? काय आहे नेमकं हे प्रकरण सविस्तर समजून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। गोष्टीची सुरुवात होते दक्षिण कॅरोलिनाचे रिपब्लिक सेनेटर लिंडसे ग्रहम यांच्यापासून, जे गेली अनेक वर्ष रशियावर कठोर निर्बंध लादण्यासाठी सातत्याने आवाज उठवत होते। 11 जुलै 2026 रोजी वयाच्या 71व्या वर्षी ग्रहम यांचं वॉशिंग्टनमधील त्यांच्या घरी हृदयस्पर्शी संबंधित आजारामुळे निधन झालं। गमत म्हणजे मृत्यूच्या अवघ्या एक दिवस आधी त्यांनी जाहीर केलं होतं की व्हाईट हाऊसशी एक करार झालाय आणि हे विधेयक आता कायदा बनणारच। त्यांच्या निधनानंतर हा विधेयक त्यांच्या नावाने पुढे नेण्याचा निर्णय झाला आणि याला नाव देण्यात आलं लिंडसे ग्रहम सँक्शनिंग रशिया अँड इराण ऍक्ट ऑफ 2026। या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध आधीच ताणलेले आहेत। शुक्रवारी म्हणजे 7 ऑगस्ट 2026 ला अमेरिकेच्या सिनेटने हे विधेयक तब्बल 86 विरुद्ध 11 मतांनी मंजूर केलं। इतकं मोठं बहुमत परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत क्वचितच पाहायला मिळतं। या कायद्यानुसार रशियाकडून सर्वाधिक कच्चं तेल किंवा नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या पहिल्याच 5 देशावर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना 100% पर्यंत टॅरिफ लादण्याचा अधिकार मिळाला आहे आणि या यादीत चीन आणि भारत हे दोन्ही देश येतात। मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, ही फक्त एक सेनेटमधली मंजूर झालेला कायदा आहे। आता हे विधेयक अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह कडे पाठवण्यात आलंय आणि हाऊस उन्हाळी सुट्टीमुळे 11 ऑगस्ट पर्यंत बंद असणार आहे। म्हणजे प्रत्यक्ष मतदान सप्टेंबर महिन्यातच अपेक्षित आहे। तोपर्यंत बरीच राजकीय गणित बदलू शकतात। आता मंडळी, हा वाद तसा सोपा नाही। गेल्या वर्षी ऑगस्ट 2025 मध्ये ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25% टॅरिफ लादून एकूण टॅरिफ 50%वर नेला होता। त्यामागचं कारण ही रशियन तेल खरेदीचं होतं। मात्र त्यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये चित्र पालटलं। ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांनी एक व्यवहार करार जाहीर केला, ज्यात अमेरिकेचा रेसिप्रोकल टॅरिफ 25% वरून 18% पर्यंत खाली आणण्यात आला। या कराराअंतर्गत भारताने पुढील 5 वर्षात अमेरिकेकडून ऊर्जा उत्पादन, विमान आणि सुट्टे भाग, मौल्यवान धातू आणि तंत्रज्ञान यासाठी तब्बल 500 अब्ज डॉलरची खरेदी करण्याचं मान्य केलं होतं। म्हणजे संबंध सुधारत असतानाच आता पुन्हा एकदा 100% टॅरिफची टांगती तलवार भारतावर आली आणि याचं मुख्य कारण आहे भारताची रशियन तेलावरील वाढती डिपेंडन्सी। मे 2026 मध्ये भारताच्या एकूण कच्च्या तेल आयातीत 8% वाढ झाली आणि त्यातही रशियाकडून होणारी आयात तब्बल 21% वाढली। या आकडेवारीमुळे भारत हा जगातील रशियन इंधनाचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खरेदीदार बनलाय। आता भारतावर इतका मोठा ट्रॅफिक लादणं ट्रम्प यांच्यासाठी दिसतं तितकं सोपं का नाही, याची काही महत्त्वाची कारण समजून घेणे। पहिली आहे सर्वात मोठी अडचण, खुद अमेरिकेच्या आतूनच सुरू झालेला कायदेशीर विरोध। याच महिन्यात म्हणजे 3 ऑगस्टला कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क अशा 25 डेमोक्रॅटिक सत्ता असलेल्या राज्यांनी अमेरिकेच्या कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेडमध्ये ट्रम्प प्रशासनाविरोधात याचिका दाखल केली आहे। ही याचिका थेट या रशिया संबंधित टॅरिफ बद्दल नसून जुलैमध्ये लादलेल्या फोर्स लेबल टॅरिफ बद्दल आहे। मात्र ही तिसरी वेळ आहे जेव्हा या राज्यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफ अधिकाऱ्यांना कोर्टात आव्हान दिले। यावरून फेब्रुवारी 2026 मध्ये सुप्रीम कोर्टाने ट्रम्प यांचे आणीबाणीच्या अधिकारांखाली टॅरिफ बेकायदेशीर ठरवले होते। न्यूयॉर्कचे अटॉर्नी जनरल लेटिशिया जेम्स यांनी थेट म्हटलं की टॅरिफ म्हणजे अमेरिकन जनतेवर लादलेला छुपा कर आहे। थोडक्यात भारतावर टॅरिफ लादण्याआधी ट्रम्प यांना स्वतःच्या देशातील कोर्टात उत्तर द्यावं लागतं। या कायद्यात आणखीन एक महत्त्वाची तरतूद आहे जी फार कमी लोकांच्या लक्षात येते। ज्या देशांनी नैसर्गिक वायूची रशियाकडून होणारी आयात एकूण आयातीच्या 15% पेक्षा कमी आहे आणि जे देश हे आयात कमी करण्यासाठी ठोस पावलं उचलत आहेत त्यांना या टॅरिफ मधून सूट मिळू शकते। म्हणजेच हा कायदा जितका कठोर वाटतो तितका त्याच राजकीय वाटाघाटांनी वावही ठेवण्यात आलाय। हे विधेयक पुढे रेटण्यात युक्रेनने राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांचाही मोठा वाटा होता। ग्रहम यांच्या मृत्यू दिनानंतर काही तासातच त्यांनी अनेक सेनेटर्सशी थेट संपर्क साधून या विधेयकाला पाठिंबा मागितला होता। तर डेमोक्रॅटिक सेंटर रिचर्ड ब्लुमेंथन यांनी हे विधेयक ग्रहम यांच्यासोबत मिळून लिहिलं होतं आणि त्यांनी थेट सांगितलं की चीन आणि भारत हे रशियाच्या युद्धाला आर्थिक बळ पुरवणारे मुख्य देश आहेत। दुसरीकडे जॉर्जिया सेनेटर राफेल वॉर्नॉक यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की पुतिन यांच्यावर अंकुश
अंकुश ठेवायचा की या राष्ट्राध्यक्षांच्या टॅरिफ धोरणावर अंकुश ठेवायचा यातली निवड सेनेटर्सना करायला लागू नये. हा त्यांचा युक्तिवाद फारसा टिकला नाही आणि शेवटी 86 विरुद्ध 11 मतांनी विधेयक मंजूर झालं. मंडळी, सिनेटमध्ये 86 विरुद्ध 11 इतकं प्रचंड बहुमत मिळूनही या कायद्याला हाऊसमध्ये आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक अडथळे आलेत. जागतिक तेलाच्या भावाचा मुद्दा सर्वात कळीचा ठरला. भारत रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करतो, ते रिफाईन करतो आणि युरोप तसंच अमेरिकेलाही निर्यात करतो. जर भारताने रशियन तेल खरेदी अचानक थांबवली तर जागतिक पुरवठा विस्कळीत होऊन कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरेल $150 पर्यंत जाऊ शकतात आणि अमेरिकेत पेट्रोल डिझेल महाग झालं तर ज्या महागाई विरोधात लढण्याचं आश्वासन देऊन ट्रम्प सत्तेत आले तीच महागाई त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. दुसरी अडचण आहे द्विपक्षीय व्यापाराची. भारत अमेरिकेला जेनेरिक औषध, टेक्सटाईल, IT सेवा आणि इंजिनिअरिंग वस्तू मोठ्या प्रमाणात निर्यात करतो. जर हा टॅरिफ लागू झाला तर अमेरिकन कंपन्या आणि ग्राहकांनाच दुप्पट दराने या वस्तू खरेदी कराव्या लागतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिओपॉलिटिकल गणित. इंडो पॅसिफिक क्षेत्राची शह देण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज आहे. क्वाड सारखे संरक्षण करार असो किंवा इतर धोरणात्मक भागीदारी, भारत अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा मित्र देश आहे. जर आर्थिक दबावाने भारत दुखावला गेला तर तो रशिया आणि ब्रिक्स देशांच्या अधिक जवळ जाऊ शकतो आणि ते अमेरिकेसाठी अजिबात सोयीचं नाही. सध्याची परिस्थिती पाहायची झाली तर हे विधेयक आता हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या दारात उभं आहे आणि तिथे याला अजून एक मत नाही. डेमोक्रॅटिक खासदार ग्रेगरी मिक्स आणि डॉन बायर यांनी स्पष्ट सांगितलं की ट्रम्प यांना इतके व्यापक टॅरिफ अधिकार देण्याबाबत त्यांना चिंता आहे. तर दुसरीकडे रिपब्लिकन सिनेटर रॅड पॉल आणि काही डेमोक्रॅटिक सिनेटर्सनी या अधिकारांवर आक्षेप घेतला होता. खुद हवाईच्या सिनेटर मेझी हिरोनी यांनी सांगितलं की या कायद्यामुळे ट्रम्प यांना इनप्रेडिक्टेबल पद्धतीने वागण्याची खूप मोकळीक मिळते. भारताच्या बाजूने पाहायचं झालं तर परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी वारंवार स्पष्ट केलं की 140 कोटी भारतीयांची सुरक्षा ही भारताची पहिली प्राथमिकता आहे आणि परवडणाऱ्या दरात इंधन मिळवणं हा भारताचा सार्वभौम अधिकार आहे. भारत सरकारने अद्याप रशियन तेल खरेदी थांबवण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाही. उलट मे महिन्यातील आकडेवारी दाखवली तर खरेदी वाढतच आहे. आणखीन एक म्हणजे डॉलरच्या जागतिक वर्चस्वाचा प्रश्न. ट्रम्प यांच्या सततच्या आक्रमक टॅरिफ धोरणामुळे जगातील अनेक देश आता अमेरिकन डॉलरऐवजी स्थानिक चलनांमध्ये व्यापार करण्याचा विचार करू लागले आहेत. भारत आणि रशिया यांच्यात रुबल व्यवहारांची चाचपणी आधीपासूनच सुरू आहे. जर अमेरिकेने प्रत्यक्षात 100% टॅरिफ लादून भारताला कोंडीत पकडलं तर भारत, चीन, ब्राझील आणि सौदी अरेबिया सारखे देश आंतरराष्ट्रीय व्यापारातून डॉलरला बाजूला सारण्याचे प्रयत्न अधिक वेगाने करू शकतात आणि दीर्घकालीन दृष्टीने डॉलरचं वर्चस्व कमी होणं हे अमेरिकेसाठी टॅरिफमधून मिळणाऱ्या फायद्यापेक्षाही जास्त मोठं आर्थिक नुकसान ठरू शकतं. यामुळे अनेक अर्थतज्ञ म्हणत आहेत की विधेयक कायदा बनलं तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी ट्रम्प प्रशासन अत्यंत सावधपणे पावलं टाकेल. मंडळी, एकीकडे सेनेटमध्ये प्रचंड बहुमताने मंजूर झालेला कायदा आणि दुसरीकडे त्याच अमेरिकेतल्या 25 राज्यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणालाच आव्हान दिलं. हा विरोधाभास खूप काही सांगून जातो. कागदावर 100% टॅरिफची घोषणा करणं सोपं असतं, पण प्रत्यक्षात जागतिक तेलाचे भाव, व्यापारी संबंध आणि राजकीय समीकरण याचा विचार करताही कारवाई अमेरिकेसाठीच अंगलट येऊ शकते. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? अमेरिका खरंच भारतावर हा 100% टॅरिफ लादण्याचं धाडस दाखवेल की विधेयक फक्त राजकीय दबाव तंत्र म्हणून वापरलं जाईल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.